तुमच्या पण केसामध्ये कोंडा आहे का, खाज आहे का किंवा केस चिकट होतात का? तर या 2 रेमेडीज तुमच्यासाठी आहेत. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, कितीही ऑइलिंग केलं ना तरीसुद्धा केसांमध्ये ड्रायनेस किंवा स्कॅल्पचा ड्रायनेस असतो किंवा कोंडा असतो, खाज असते, केस चिकट होतात. तर हे का होतं? तर याचे खूप वेगवेगळी कारणं जरी असली ना तरी उपायसुद्धा खूप सुंदर आहेत. घरच्या घरी आपण याच्यावरती ट्रीट करू शकतो आणि केस आपले खूप सुंदर बनवू शकतो, स्कॅल्प हेल्दी बनवू शकतो आणि या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ना कोंड्याच्या रिलेटेड त्या सगळ्या दूर करू शकतो. तर बघा, पहिली जी रेमेडी आहे की नाही तर त्याच्यामधील वस्तू ज्या आहेत ना त्या अगोदर बघून घ्या तुम्ही. तर या ठिकाणी खूप सारी जास्वंदीची फुलं वापरलेली आहेत, मेथ्या भिजवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक ॲलोवेराचं पान लागणार आहे फ्रेश असं. त्यासोबतच तेलसुद्धा लागणार आहे, पण पुढे तुम्हाला प्रोसेस कळेलच की स्पेशली बघा ज्यावेळेस केसामध्ये आपल्या कोंडा होतो की नाही तर आपण ऑइलिंग करतो, वेळोवेळी केस धुतो, खूप प्रोटेक्ट करतो, तरीसुद्धा ना असं कोंडा होतो किंवा थोडंसं जरी केस धुवायला लेट झालं ना तरीसुद्धा असं खाज येते किंवा केसांमध्ये ना अशी वेगळीच घाण वाटते. तर हे जे हेअर मास्क आहेत ना हे नियमित स्वरूपात जर तुम्ही लावले ना तर स्कॅल्प आपलं हेल्दी तर होणार आहेच, सोबत या सगळ्या गोष्टी दूर होतात. तर बघा, कट करून घेतलेला आहे मी ॲलोवेरा, त्यासोबतच फुलांचं देठ वगैरे काढून सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित वाटायच्या आहेत. यापैकी तुमच्याकडे जी गोष्ट नसेल ना तर त्याची तुम्ही पावडर वापरा. पण सगळ्यात महत्त्वाचं, ॲलोवेराचं पान फ्रेश पाहिजे किंवा फुलं तरी पाहिजे, म्हणजे दोन्हीपैकी एक वस्तू तुम्हाला फ्रेश घ्यायची आहे. आता बघा, सगळं छान वाटल्यानंतर बघा हे किती छान चिकट आणि एकदम फ्लफी झालेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला दही ॲड करायचं आहे. कोंडा म्हटलं की दही, आवळा, मेथ्या, कॅस्टर ऑइल, जास्वंदीची फुलं आणि ॲलोवेरा आणि या सगळ्या गोष्टींनी एकत्रित बनलेला जो हेअर मास्क आहे ना, तो केसांना हेल्दी बनवतो, कोंडा तर घालवतोच, फक्त नियमित स्वरूपात करायचा आहे. दह्यासोबतच बघा मी एक अर्धा चमचा कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल टाकलेलं आहे आणि परत ते छान मिक्स करून घेतलेला आहे, फिरवून घेतलेला आहे आणि आत्ताचा जो हेअर मास्क तयार झालेला आहे ना, तो आपल्या केसांच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी ना तयार आहे. म्हणजे तुमच्या केसांमध्ये ना जर कोंडा नसेल ना तरीसुद्धा हे तुम्ही लावू शकता. एवढे केस नरिश होतात, स्मूथनिंग केल्यासारखं टेक्स्चर येतं, स्कॅल्प आपलं एवढं हेल्दी होतं आणि विशेष म्हणजे एवढं क्लीन होतं की नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियमित स्वरूपात करायच्या आहेत. आता बघा, यामधील एखादी जरी वस्तू नसली ना तरीसुद्धा चालेल, जेमतेम 3 जरी गोष्टी असल्या ना, पण याच्यामध्ये बघा महत्त्वाचं ॲलोवेरा, म्हणजेच कोरफड, फुलं जर नसतील ना तर तुम्ही त्याची पावडर वापरा, पण त्याच्यासोबत मग आवळा पावडर वापरा आणि दही वापरायचंच आहे तुम्हाला. कॅस्टर ऑइलसुद्धा खूप हेल्दी आहे, खूप केसांसाठी भारी आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित हेअर मास्क सगळ्या स्कॅल्प लावायचा आहे अगोदर आणि त्याच्यानंतर उरला तर सगळ्या केसांना लावायचा आहे. जेंटल मसाज करा तुम्ही केसांमध्ये, कारण की जी खाज असते किंवा जर कोंडा जास्त प्रमाणात असेल ना तर तो पण एकदम छान असा निघायला मदत होते आणि त्याच्यानंतर 1 तासाने अगोदर पाण्याने हे वॉश करायचं आहे आणि त्याच्यानंतर शॅम्पू लावून वॉश करायचं आहे. 2-3 दिवसाला जर तुम्ही ही प्रोसेस करा सुरुवातीला तर लगेचच तुम्हाला फायदा जाणवेल. याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात कोंडा असेल ना तर थोडं लिंबूसुद्धा टाकू शकता. असेच हेअर मास्क तुम्ही कंटिन्यू लावल्यानंतर म्हणजे कोंडा होणारच नाही. खूप काळजी जर घेतली ना तर बऱ्याच गोष्टी होतच नाहीत. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला एक रूटीन फॉलो करा तुम्ही आणि कोंडा म्हणा किंवा हेअर फॉल असेल किंवा केस जे ड्राय झालेले असतात ना मधूनच तुटतात, तर या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा हे हेअर मास्क तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर केस धुतल्यानंतर केस तर खूप भारी होतातच, हे दरवेळेसच मी तुम्हाला सांगते. तर दुसरी जी रेमेडी आहे ना ती सुद्धा तुम्ही बघा. ड्राय आणि डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करण्यासाठी, नॅचरली केसांना चमक येण्यासाठी ज्यावेळेस स्कॅल्प आपलं ड्राय झालेलं असतो, कोंडा होतो ना, त्यावेळेस खाज सुटते आणि ते सगळे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी आपण एक हेअर मास्क बनवतो. याने केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत खूप फायदा होतो. खूप मऊ होतात केस आणि कोंडासुद्धा जातो. तर या ठिकाणी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ते तुम्ही बघितलेलेच असतील. मेथी घेतलेली आहे, दही, लिंबाची पानं, जास्वंदीची पानं,
आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमच्याकडे जर जास्वंदीची फुले इथे मी ऑप्शनल वापरलेली आहे, नसतील तरी चालेल आणि थोडीशी आवळा पावडर घेतलेली आहे. छान हे वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मी खोबरेल तेल टाकलेलं आहे. छान अशी पेस्ट झालेली आहे. मास्क जसं असतो ना तसंच पूर्ण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावायचं आहे. कारण की एकदम स्कॅल्पपासून म्हणजे कोंड्यासाठी आणि केसांना टोकांपर्यंत चमक येण्यासाठी मदत होते या हेअर मास्कने. 1 तास ठेवायचं आणि केस शॅम्पूने धुवून टाकायचे. हे हेअर मास्क तुम्ही नियमित वापरा. खूप जास्त प्रमाणात कोंडा असेल, एकदम नाही का असं मोठमोठे पोपडे निघतात, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि या रेमेडीजसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.